उद्धार असं औरंगजेब 7.5 दिवसानंतर पसरलेलं माझ्या राजाचं राज्य म्हणजे औरंगजेब कणबरे आणि स्वराज्य कणबरे तरी या कणबर स्वराज्याला औरंगजेबाला का चिडायचंय औरंगजेब त्याच्या पृथ्वीवर लिहितो औरंगजेब लिहितो इराणचं राज्य अब्बासचं नगरचं राज्य निजामचं निजामपूरचं राज्य आदिलशाहीचं मात्र या महाराष्ट्राचं राज्य कुणी राजाचं नसून ते राज्य रयतेचं आहे आणि ते राज्य रयतेचं असलं ती लोक म्हणायला आणि म्हणायला कधीच काही पडत नाही हाच सर्वात मोठा धोका आहे रयत आमचा स्वतःचं राष्ट्र आहे गेली 36 वर्ष अमेरिकेसारख्या मोठ्या देशाला झुंजावत आलंय अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात 100 मार्काचा MBAच्या मुलाला पेपर आहे पाकिस्तानमध्ये आदर्श राजा असा असावा असे धडे आहेत मला वाटतं माझ्या देशात छत्रपती शिवाजी महाराज किती मार्काला आहेत आता 12वीला CBS पॅटर्नचं नवीन पुस्तक निघालंय त्या छत्रपती शिवाजी महाराज किती मार्काला आहेत फक्त 2 मार्काला कोणत्या इतिहास शिकतानाची मुलं अमेरिकेचे रशियाचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले तेव्हा आपल्या काही गाईड्स नाही त्यांना विचारले सर मला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल दाखवू का सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल दाखवू त्यावर ते रशियाचे पंतप्रधान म्हणतात की मला तुमचं सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल सुद्धा बघायचं नाहीये मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल सुद्धा बघायचं नाही तर या राज्यात ज्या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना त्या राजात फक्त एकदा रायगड बघायचं आहे त्या राजाचं फक्त एकदा रायगड बघायचं विष्णू शास्त्री चिपळूणकर आपल्या एका भाषणात बोलले की मी मराठी भाषेतला शिवाजी तर बघा शिवाजी फक्त कर्तृत्व नाही शिवाजी फक्त नेतृत्व नाही तर ते सर्वोच्चतेचे प्रतीक आहे मला काय व्हायचंय मला माझ्या क्षेत्राला शिवाजी व्हायचंय लंडनमध्ये त्या काळात 3 वृत्तपत्रे प्रकाशित व्हायची त्यामध्ये लंडन प्रकाशित व्हायचं जेव्हा महाराजांची आग्रह सुटका झाली तेव्हा ते इंग्रजांनी महाराजांचा उल्लेख द किंग ऑफ महाराष्ट्र असाही नव्हता केला तर त्या काळी इंग्रजांनी महाराजांचा उल्लेख द किंग ऑफ इंडिया शिवाजी राजे कोण म्हणतो मला संभाजी महाराज व्हायचंय तर कोण म्हणतो मला शिवाजी महाराज व्हायचंय तर त्यांनी एक वाक्य लक्षात ठेवा ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताचा ज्ञान झाला ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राजेचा शाप झाला आणि ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईतली आई कळाला तो जिजाऊचा शिवबा झाला विष्णू शास्त्री चिपळूणकर आपल्या एका भाषणात बोलले की मी मराठी भाषेतला शिवाजी कवी विष्णुकरी असे म्हणतात की अरे महादेवची नोबत पुन्हा चढेल काय आणि स्वराज्याला शिवरायांचं सफर पुन्हा पडेल काय रयत झाली हवालदिल आणि रामनारा फासावर मरणावर ते दलाली ते वास्तवावर ओ बाजीसारखा पिंड कोण लढेल काय आणि स्वराज्याला शिवरायांचं सफर पुन्हा पडेल काय आज मर्दनीचा आहे पिऊन थोडा खंबा आज मर्दनीचा गडच्या पायथ्याशी खाणे आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतीची त्यास नाही जाणीव शक्तीची करीन काही कल्पना युक्तीची रधी दीदी करीन काही कल्पना युक्तीची रधी दीदी करीन काही कल्पना युक्तीची रधी दीदी खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक सुंदर शामियाना उभारला होता भेटीसाठी चालू उभारीला दक्षिदार शामियानाला भेटीसाठी चालू उभारीला दक्षिदार शामियानाला आणि अशा या शामियानात खान दौलत डुलत आला सय्यद बंडा त्याच संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवा महाला नावाचा एक डोंबारी होता अहो म्हणतात ना होते शिवाजी म्हणून तर वाचले शिवाजी शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ कान हाथ मारितो असरी रोखून नजारा गैरी धीरा खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खान दाभिमान मान्याला कटरीचा वार त्याने केला करखर आवाज झाला चिलखत होत अंगाला खानाचा वार पुगा गेला खान यरवळला तितक्यात महाराजांनी पोटामंदी बिचवा घुसविला वाघनक्यांचा मारा केला तर डरा पाडलं पोटाला तर गेला कानचा
शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होताना त्यांचं दर्शन घेताना ते गोष्ट आपण प्रकाशनाला पाहिजे आरसा आहे. शिवाजी महाराजांची प्रतिमा हा एक आरसा समजावा. त्या आरशामध्ये माझं प्रतिबिंब कसं आहे, त्या शिवाजी महाराजांचा एकदम माझ्यामध्ये आहे का असं मी स्थिर करतो. घरामध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे, त्या प्रतिमाचं दर्शन घेत असताना फोटो घेत असताना त्यांच्याकडून प्रेरणा घेत असताना त्यांचा एक गुण माझ्यामध्ये आहे. शिवाजी महाराज हे सूर्य आहे, मी तारा आहे. यासाठी आपण प्रत्येकाने आपल्यामध्ये काय आहे हे ओळखण्याचं माध्यम म्हणजे शिवजयंती. आणि आपल्यामध्ये शिवाचा कोणता गुण आहे हे समजून घेण्यासाठी मी शिवजयंती करतो. आणि म्हणून तुम्ही जाता भाषण करणार नाही त्या महिन्यामध्ये 19 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधी मी काय करणार आहे थोडंसं आपण त्या गरजा घेतो. 19 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालामध्ये एक महिन्यामध्ये संपूर्ण सुधागड तालुक्यामध्ये जेवढ्या हायस्कूल आहेत त्या हायस्कूलमध्ये शिवशाही ते लोकशाही असा प्रबोधनाचा कार्यक्रम आपण घेत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाची जयंती आणि लोकशाहीसारख्या प्रजासत्ताक भारतामध्ये आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत. कारण शिवाजी महाराज राजे होते, एक प्रकारे हुकुमशाह म्हणता येते. तर अशा राजेशाहीचं असं कुठलं काय कुठलं विचार आहे तो लोकशाही सुद्धा आम्हाला आणू शकतो. ज्या लोकशाही संविधानामध्ये चालते ते संविधान लिहिताना विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यांनी संविधान लिहिलं गेलं. पूर्ण शिवचरित्र हे संविधानामध्ये आहे. म्हणजे लोकशाहीची प्रेरणा स्रोत शिवाजी महाराज आहेत. म्हणून आजही आम्हाला लोकशाहीमध्ये वाटतं की राजे पुन्हा जन्माला आले आणि खरोखर राजे जर जन्माला आले तर आपल्या समस्या काय आहेत. तर राजे जर पुन्हा जन्माला आले तर तुमच्या आमच्या समस्या सोडण्यासाठी राजे जन्माला येणार नाही. तर राजे काय करतील, आजचा आधुनिक तंत्र जर पाहिलं कुठल्या तंत्राने ते लढतील, जर लढतील हे मान्य आहे, परंतु आजच्या समस्या काय आहेत. आज आम्ही राजेला बोलतो राजे पुन्हा जन्माला आल्या तर दुसरा सांगा असा होतो की आजही आमच्या समस्या शिवकालीन समस्या होत्या, इंग्रजकालीन समस्या होत्या, त्या आज लोकशाहीमध्ये त्या आमच्या समस्या आहेत. शिवशाहीमध्ये सुद्धा समस्या सोडवण्यासाठी राजाने तलवार घेतली. आज या लोकशाहीमध्ये लोकांचं राज्य आहे, संविधानाचं राज्य आहे, लोकशाही आहे, तरी समस्याग्रस्त हा भारत का आहे. आणि त्या समस्या सोडण्यासाठी राजाकडून प्रेरणा घेऊन माझ्या जन्माला येणार नाही, दुनिया मिळून स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तर मला वाटतं साने साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण त्यांच्या हातामध्ये सूत्र आल्यानंतर जे काही बदल आपण पाहतोय, जे जे उपक्रम समाजाच्या माध्यमातून राबवले जातात ती खरी शिवजयंती आहे. आज तर प्रेरणास्पद आहे. आजच्या जयंती निमित्तानं त्यांचा विचार घेऊन ज्या वर्षभरात अतिशय नेतृत्वाखाली जे जे प्रोग्राम होतील, जो जो विचार काम केला गेला जाईल. काल मला मुस्लिम संघटनेच्या काही लोकांचा फोन आला की आपण भेटलो होतं आणि ती सर्वकासाठी आपण स्थापन करणार असं मला समजलं. मी निश्चित म्हणालो की आमचे अध्यक्ष जे कार्य करतील ते सुद्धा फक्त मराठा समाजाच्या हिताचं नाही, सुधागडच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग आहे. तर आपण त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये तो प्रोग्राम करू आणि सुधागड तालुक्यामध्ये जेवढे हायस्कूल आहेत म्हणजे पेंडी, परली, नांदगाव, हातोड, महागाव, नांदगाव, नाशिक, पाली सर्व हायस्कूलवरती आपण शिवशाही ते लोकशाही छाया संविधान असा प्रोग्राम करून व्याख्यान आपण तिथे आणणार आहोत. वकील आहेत, मी स्वतः व्याख्यान आहे, आजपासून माझं व्याख्यान होणार आहे. आणि लोकशाही समजून घेऊया, संविधान समजून घेऊया. संविधान वाचता आपल्या हक्क अधिकार वाचतील आणि हक्क अधिकार वाचता खऱ्या अर्थाने शिवशाही आपली निर्माण होईल, शाबूत होईल. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी असं वेळ घेत नाही. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि शिवरायांचा एक एक गुण अंगीकारून आपल्या गावामध्ये तालुक्यामध्ये आपण त्याचं प्रबोधनात्मक विचारधारा पोहोचवा. तुमची जी लहान मुलं आहेत त्या मुलांना शिवचरित्र द्यायला आलेलं आहे. शिवाजी महाराज शिवराय संस्कार आणि शिक्षण त्यामुळे शहाजी आणि जिजाऊकडे संस्कार झाले. इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर ते जाऊच पाहतो ना बॅग हां तो इफेक्ट आला असता.
पटकन पडतं. सुंदर स्वराज्य बनके तलवारीच्या धारेवर रयतेसाठी वार झेलले आपल्या निळ्या छातीवर सुंदर स्वराज्य बनके तलवारीच्या धारेवर रयतेसाठी वार झेलले आपल्या निळ्या छातीवर प्राणपणाने लढणावर भरोसा त्या राजावर प्राणपणाने लढणावर भरोसा त्या राजावर माझं देवाचं नाव गाज गडगडल्याच तळ्यावर शिवरायाचं नाव गाज गडगडल्याच तळ्यावर आणि शासन असेल प्रशासन असेल कशा पद्धतीने चालवलं गेलं पाहिजे. 18 वर्षाचे सर्व समाज बांधवांना घेऊन आपला राज्य चालण्यात निघाला. परंतु ती मला असं वाटतं कुठेतरी भिन्नता या ठिकाणी प्रसिद्ध येत नाहीये. त्याने समाज बांधव मराठा समाज का आपला मोठा म्हणतो आहे आणि आपण सुद्धा त्याच त्यांच्या पावलावरती घेऊन या ठिकाणी सध्या तरी चालतोय. काल परवा आम्ही छावा पिक्चर या ठिकाणी बघायला गेलो होतो. अतिशय अंगामध्ये प्राण शेवटच्या प्राणापर्यंत त्यांनी जिद्द दिली असे आपले धर्मवीर संभाजी महाराज अनेक यात्रा त्यांनी या ठिकाणी आचरण केले आहे. तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याचा विषय सुद्धा या ठिकाणी कुठं पडताना दिसत नाहीये. महाराजांच्या पावलावरती पाऊल ठेवून छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना त्यांनी घडवलं. पुत्र कसा असावा याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी संभाजी महाराजांनी सोडलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या पिढीला आणि येणाऱ्या सर्व आईबाप बंधूंना सांगू इच्छितो की आपण सुद्धा अशा आपल्या पाल्याला तयार करा. अशा आदर द्या की येणाऱ्या काळामध्ये आपल्या पिढीचं मागच्या पिढीचं नाव हे पुढे निघालं पाहिजे. कारण जिथपर्यंत चंद्रसूर्य या ठिकाणी राहतील तिथपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची नावं या ठिकाणी राहणार आणि म्हणूनच प्रत्येक दिवसाला या ठिकाणी ज्यांनी दिवाळी साजरी करण्याचं स्वप्न आपल्या घराघरामध्ये वाढवून दिलेलं आहे. असं स्वप्न नेहमी तुम्ही सण साजरे करून या ठिकाणी साजरे करावे आणि राजांचं नाव कायमस्वरूपी उंचावत कसे राहील यासाठी सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करायचे. एवढे करून मी माझे गोष्ट थांबवतो. जय महाराज. आणि या लोकांनी इथपर्यंत यावं आणि समाज भवनामध्ये थोडा वेळ नमस्कार करावा एवढीच संकल्पना आपली त्याच्यामध्ये आहे. मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे करतात. कारण गावोगावात सगळ्या ठिकाणी हे उत्सव साजरे केले जातात. त्या ठिकाणी गडावरती आपले सुरंग असतील सुधागड असतील प्रोटेक्शन असेल सगळ्यांनी हे सगळे कार्यक्रम होत आहेत. त्या निमित्ताने आपण फक्त थोडासा जागा जावा महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावेत थोडेसे या उद्देशाने आपण जमलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज चरित्र वाचताना मी नेहमी अभ्यास करतो. मला वाटतं नेहमी की आपण शिवजयंती साजरी करताना आपण त्याच पात्र आहोत का हे आपण तुम्ही तपासलं पाहिजे. आज आपण त्या पद्धतीने शिवजयंती साजरी करतो. विद्य असतील किंवा अनेक बघितलं तुम्ही कार्यक्रम अनेक लोक फक्त शोभारीसाठी किंवा दिखाव्यासाठी करतायत. तसं गुरुनांना असं मला हा दोन विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला जयंतीच साजरे करायचे असेल त्याचे विचार सुधार करण्यात पाहिजे. त्याचे विचार इतके प्रेरक होते तुम्ही आम्ही म्हणजे आपलं आयुष्य जरी संपलं तरी ते आपल्याला घेता येणार नाही. कारण एवढ्या आदिलशाही असेल निजामशाही असेल आणि मुघलशाही असेल या सगळ्या शाही असतात. कारण अनेक मोठे मोठे सरदार त्यांचे मानसिकत्व बदललं होतं. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटासा मुलगा त्याने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि स्वतःचं राज्य म्हणजे कोणाची गुलामी न करता स्वतःचं राज्य निर्माण केलं त्याने. असे शिवाजी महाराज त्यांना आपण काय शिकवलं पाहिजे तर आपण गुलामी स्वीकारता कामा नये, स्वाभिमान जपला पाहिजे आणि स्वतःचं छोटंसं गाव येणार ते राज्य तुम्ही निर्माण केलं पाहिजे. याचा अर्थ काय नोकरी करायचा नाही असा भाग नाही. नोकरी पण करू शकता तुम्ही पण जे काय कराल ते प्रामाणिकपणे
नाही करा, जे काय करा ते झुकून मिळून करा, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी तुम्ही आम्ही शिकलो. छत्रपती आज शिवाजी महाराज एक पहिले राज्य आहे, आज त्यांच्यामुळे आपण आज इथे आहोत. त्यांच्यामुळे आज जर ते नसते तर आपण हिंदू होऊन राहिलो नसतो. आपण दुसरी गोष्ट ते जरी हिंदूंचे राजे असले तरी त्यांच्या राज्यामध्ये सर्व जाती धर्मांना समान स्थान होतं. हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यांचे वैशिष्ट्य काय आहे, त्यांनी कोणावरही अन्याय केला नाही. त्यांचे तुम्ही इतिहासात तुम्ही सगळं आपण चरित्र तपासलं तर मला नेहमी वैशिष्ट्यपूर्ण वाटतं शिवाजी महाराजांचं की स्वतःचं त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. त्याचप्रमाणे त्यांनी पूर्वीच्याकडे ज्या अंधश्रद्धा होत्या, तुम्ही साता समुद्राच्या पलीकडे जायचं नाही, समुद्र ओढायचं नाही, अमावस्याला बाहेर पडायचं नाही, ह्या सगळ्या अंधश्रद्धांची सगळ्या त्यांच्या गोयमा बघितला असेल तुम्ही तर त्या अमावस्या त्यांनी केलेल्या आहेत. अंधाराचा फायदा त्यांनी घेतलेला आहे आणि त्यांनी हे सगळ्या गोयमा लावल्या. तर अंधश्रद्धेला त्या काळी 395 वर्षापूर्वी त्यांनी त्याला मूठमाती 350 वर्षापूर्वी त्यांनी मूठमाती दिलेली आहे. आजही तुम्ही बघतो तर अनेक लोक गोमातेचे मागे लागले. तुम्ही आजही लोक पारण्या करताय, तुम्ही आजही सत्यनारायण पूजा करताय. म्हणजे करू नका अशातला भाग नाही, पण त्याला काहीतरी मर्यादा, त्याला काहीतरी त्याच्या मागचं सगळं कारण आणि खरोखरच त्याचे काय होणार आहे ते तुम्ही आम्ही तपासलं पाहिजे. स्वतःच्या मनगडावर तुम्ही सामर्थ्यावर जगलं पाहिजे, ते सामर्थ्यात तुमचा विश्वास पाहिजे. या अशा कुठल्याही मुद्द्यांच्या नादी तुम्ही लागू नका, हे तुम्ही शिवाजी महाराजांकडे शिकलं पाहिजे. महाराजांनी स्वतःचं गनिमी कावा हे युद्धतंत्र तयार केलं, तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे. याच्या आधी गनिमी कावा कोणी यूज केला नव्हता, वापरला नव्हता. तर गनिमी कावा जो आहे हे त्याने ते युद्धतंत्र शोधून काढलं, वापरलं, त्याच्यामुळे त्यांनी एवढ्या मोठ्या आघात मोजेलं ते ठरवलेलं आहे. तर तुम्ही आम्ही जीवनामध्ये असा गनिमी कावा वापरायला शिकलं पाहिजे आणि छोट्या मोठ्या संकटावरती मात करायला शिकलं पाहिजे. जीवनामध्ये चढउतार येतात. महाराजांचं जीवन पाहिलं असेल तुम्ही तर त्याच्यामध्ये अनेक त्यांच्यावर प्रसंग असे जिवगडे प्रसंग आले की त्यांना म्हणजे अक्षरशः माणूस त्यांचं पूर्ण अस्तित्व म्हणायला लागलं असेल. अब्दुल खानाचा वध असेल त्यावेळी असेल, पन्हाळा याच्यामध्ये शाहिस्तेखानाची पुणे छापली त्यावेळी असेल. तर आपल्या ह्या प्रत्येक प्रसंगांना शिवाजी महाराज त्यांना बाहेर पडलेले आहेत. आग्र्याचा प्रसंग असेल त्यांना कैदेत ठेवलेलं, त्यातून ते सुटका त्याने केलेली आहे. तर हे सगळे प्रसंग आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही शिकण्यासारखे जीवनामध्ये आहे की ह्या अनेक प्रसंगामध्ये तुमच्या जीवनात किती चढ उतार आले तरी तुम्ही त्याला धैर्याने घेऊन पाहिजे. परवा अतिशय म्हणजे मागच्या मला वाटते 15 आपण ऐकलं असेल तुम्ही तुकाराम महाराजांचे वंशज त्यांनी विशाल महाराज त्याचं नाव असेल मोरे, तर ते सुद्धा शिवाजी महाराजांची व्याख्या केली. परंतु त्यांनी एवढं व्याख्या करतात त्यांनी अशी परिस्थिती स्वतःवर का ओळख घेतली आणि एवढं त्यांनी का हार मानले मला अजून कळलेलं नाही. म्हणजे तुम्ही आम्ही महाराजांचं जेव्हा चरित्र आत्मसात करतो तुम्ही सांगता जेव्हा तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला ते त्याला प्रत्येक परिस्थितीतून देताना शिकलंच पाहिजे. कारण महाराजांनी सगळ्यांवरती बात केली आहे. जीवनामध्ये खेळ वगैरे येतात तुम्हाला पण येतील, पण तुम्ही सगळ्यावरती बात करायला शिकलं पाहिजे. असं एक धडा शिवाजी महाराजांच्या चरित्र आपल्याला मिळतो. महाराजांनी या महिलांचा सन्मान केलेला आहे. त्यांच्या जीवनामध्ये महिलांचा जो सन्मान केलेला आहे तर तुम्ही आम्ही देतो का हे तुम्ही आम्ही तपासलं पाहिजे. आपण स्वतः आजचा दिवस आहे हा त्या स्वतःला तपासण्याचा दिवस आहे. महाराजांची जयंती जी आहे स्वतःला तपासण्याची आहे, स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा दिवस आहे असं मला स्वतःला वाटतं. तुम्ही आम्ही त्यांनी जे सुभेदारांची सून तुला परत पाठवली बघितलं असेल तर अशा प्रकारचे जे विचार आहेत महिलांविषयी सन्मानाची भावना जी आहे, आईविषयी असते त्याची श्रद्धा, अढाळ श्रद्धा, तिच्यावर असलेलं प्रेम तुमच्या आम्ही त्यांना घेण्यासारखं आहे. ह्या गोष्टी तुम्ही आम्ही शिवजीला घेतल्या पाहिजे ना की तुम्ही फक्त त्याचा शोभाजी घेतली पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की ह्या तुम्ही आम्ही गोष्टी कित्येक गोष्टी असेल. त्यांनी आरमार जे आहे म्हणजे त्यावेळी आरमार स्वतःचं करणारा राजा पहिला आहे. आपल्या भारताचे मराठे ते जनक आहेत. या भारताच्या संपूर्ण इतिहासामध्ये आपल्या आरमाराचे ते जनक आहेत. तर आरमार म्हणजे समुद्रातलं तिथे महत्त्व आहे. म्हणजे त्यांनी ओळखलं की ह्या सैन्याला जर आपल्या देशाला वाचवायचं असेल, स्वराज्याला वाचवायचं असेल तर आपल्या सीमा, आपल्या सुरक्षा, सागरी सुरक्षा नीट केल्या पाहिजेत. आरमारात त्यांनी ओळखलं. तर तुम्ही आम्ही ह्या सगळ्यामध्ये ओळखलं पाहिजे की आपल्या प्रत्येकावरती वेगवेगळ्या प्रकारचे आक्रमण येत आहेत आपल्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तोंड देण्यासाठी चौफेर नजर ठेवली पाहिजे. जुन्या चालीरीती त्यांना काढले पाहिजे आणि नवीन तुम्ही शिकला पाहिजे. महाराजांनी फक्त तलवारीच्या जोरावर स्वराज्य निर्माण नाही केलं, त्यांची बुद्धी आणि चातुर्य हे तुम्ही शिकलं पाहिजे. कधी कधी 2 पावलं मागे यायला शिकलं पाहिजे. कळलं तर मागे सुद्धा जीवनामध्ये आला अपयश आलं तरी तुम्ही हरला नाही, त्यामध्ये जिंकून जाऊ शकता, पार करू शकता. तर तुम्ही हा लढा तुम्ही घेतला पाहिजे. महाराजांनी अनेक सहकारी निर्माण केले. स्वतः पुढे झाले नाही, त्यांनी अनेक सहकार्यांना सोबत घेतलं, त्यांच्या सोबत जीवाला शिव देणारे सहकार्य निर्माण केले.
तुम्ही आम्ही असे सहकार्य निर्माण करू शकतो का तुम्ही आम्ही तपासलं पाहिजे. आपण जर 4 सहकार्य निर्माण करू शकतो तर खूप झालं आपल्याला मी सांगितलं. तर हे करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. देशाला पुढे जाण्यासाठी प्रथम स्वतःला तुम्ही सुधारा. स्वतःमध्ये बदल केला, स्वतःमध्ये चांगल्या गोष्टी निर्माण केला तर ती खऱ्या अर्थाने शिवजयंती आपण साजरी केली असं होईल असं मला वाटतंय. अनेक गोष्टी तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये करा, चांगल्या करा. म्हणजे आता कोकण महाराज करतात ते सांगितलं मी काय सांगितलं त्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करा. काय ठिकाणी आपण जे काम करतो हे खूप गरजेचे समाजामध्ये वेगळ्या प्रकारचे हे असतं तर समाजामध्ये वेगळ्या प्रकारचे घडणार आहे. आणि फुकटची बुवाबाजी किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या नादी लागू नका. महाराजांनी कधी अशा गोष्टींना अंधश्रद्धेला आराध दिला नाही. मला माहिती असेल की राजा महाराजांकडे पालथे जन्माला आले होते बरोबर. तर त्यावेळी जी प्रथा होती त्यानुसार ते अपशब्द मानत होते. परंतु महाराजांनी त्यांना सगळ्यांना फुटून सांगितलेले आहे की पालथेने हे समोरची मुघलशाही किंवा आदिशाही ह्याला ते पालथे घालते हे त्यांनी सांगितलेले आहे. तर हे त्यांच्याकडे तुम्ही विचार केले पाहिजे, जोपासले पाहिजे. त्यांची न्यायव्यवस्था तुम्ही जर बघितली असेल त्यांची तर एकदम कडक न्यायव्यवस्था होती. शेतकऱ्याच्या भाज्या देटालाही ते त्यांनी सांगितलेले की तुम्ही शिवू नका तर कोणावर याची अन्याय तुम्ही करू नका, कोणाचं लुबाडू करू नका. तुम्ही काय शिकलं पाहिजे कोणाचं लुबाडू करू नका, फुकटचं करू नका, प्रामाणिकपणा तुम्ही ठेवा, निष्ठेने काम करा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्ही महाराजांकडे शिकलात तर खऱ्या अर्थाने जयंती साजरी केली असं मला वाटते. आणि तुम्ही प्रत्येकाने आपल्या त्याबद्दल चिंतन करा आणि स्वतःमध्ये बदल करण्यासाठी या जयंतीचं सुरू करून तुम्ही स्वतःमध्ये बदल करा हीच शिवाजी महाराजांकडे आदरांजली ठरेल. आणि प्रत्येकाने सुद्धा आपले विचार कसे बदलण्याचा प्रयत्न करा अशी मला विनंती करतो. मला इथे बोलण्याची संधी तुमच्याकडे दिली, ऐकलं मला त्याबद्दल तुमचं पूर्ण मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराज. खरोखर शिवाजी महाराजांचे विचार आणि त्याची शिकवण जर आपण अंतर्भागात उतरून घेतली आणि तशा प्रकारचं आपण वर्तन केलं ही खरी शिवाजी महाराजांना आदरांजली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा जयंती उत्सव साजरा होता. तर छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर ज्या कार्यासाठी स्वराज्यासाठी त्यांनी आपला देह या ठिकाणी संपूर्ण अस्तित्व आपल्या या ठिकाणी ठेवलं त्या कार्याची आपण प्रेरणा घेतली आणि त्या प्रेरणेनुसार जर आपलं जीवन आपलं सार्थकी लावलं त्याच्या विचाराच्या प्रेरणेतून आपण जीवन निर्माण केलं तर नक्कीच ती खरी शिवजयंती होईल. ती शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित आहे, मराठा महाराजांना अपेक्षित आहे. धन्यवाद भाई. आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारचे विचार मांडले. सर्व तरुणांनी आपले चांगले विचार मांडले. त्यांची शिवजयंती खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे साजरी केली आहे. आणि मी पुन्हा एकदा हा कार्यक्रम संपला आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आपल्या समाजाचे अध्यक्ष धनंजय साडेकर, माझे अध्यक्ष डॉक्टर सीताराम, सरचिटणीस सुनील मानसकर, कोषाध्यक्ष योगेश मोरे तसेच उपस्थित सर्व समाज बांधव आणि भगिनी, संचालक मंडळ तसेच सर्व कमिटी प्रमुख या सर्वांच्या ठिकाणी आजच्या शिवजयंती कार्यक्रमाच्या निमित्तानं तसेच आमचे 2 छोटे विद्यार्थी बाबूशी हायस्कूलचे ते गेल्या वर्षी आले होते, यावर्षी देखील आलेले आहेत. तर त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि हा शिवजयंती कार्यक्रम आपण संपवत आहोत. नंतर आपण कार्यक्रम सुरू करू. धन्यवाद.